नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंपनीतून सुटणाऱ्या कामगारांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळक्यास महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे। मागील काही दिवसांपासून या टोळक्यानं धुमाकूळ घातला होता। महाळुंगे एमआयडीसी हद्दीमध्ये कंपनीतून कामावर सुटलेल्या कामगारांना मारहाण करत लुटणाऱ्या या टोळक्यास महाळुंगे पोलिसांनी अटक केली। सदर टोळक्याकडून अशा प्रकारचे 6 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून 2,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। कृष्णा सुभाष सैराते वय वर्ष 19, राहणार पागजाईनगर तालुका खेड। भीमराव ज्ञानोबा मुंडे वय वर्ष 21, राहणार नाणेकरवाडी चाकण। दीपक विनोद भगत वय वर्ष 24, राहणार पागजाईनगर तालुका खेड। ऋषिकेश अर्जुन माळी वय वर्ष 21, राहणार नाणेकरवाडी तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या टोळीतील प्रदीप बबन जाधव व धीरज आंभोरे हे दोघेजण फरार आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपींनी चाकण औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी कामगारांना अडवून लाथाबुक्क्यांनी तसेच हॉकी स्टिकने मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल फोन, मोटरसायकली लंपास केल्याच्या घटना समोर आल्या होत्या। या टोळीकडून अशा प्रकारचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। जमिनीच्या वादातून मामा भाच्यामध्ये लोखंडी गजाने तुंबळ हाणामारी झाली। ही घटना सायंकाळी कान्हेवाडी खुर्द आणि साबळेवाडी फाटा या ठिकाणी घडली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भाचा गेताराम रघुनाथ प्रधान वय वर्ष 43, राहणार राजगुरुनगर खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मामा ज्ञानदेव बबन शिंदे, भागोजी दत्तू राजगुराव, संतोष आबाजी कौदरे, शंकर दगडू राजगुरू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी परस्पर विरोधात ज्ञानदेव बबन शिंदे वय वर्ष 62, राहणार कान्हेवाडी खुर्द तालुका खेड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार गेताराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। हुबेहूब दिसणाऱ्या खोट्या चलनी नोटा राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळतात। राजगुरुनगरमध्ये आढळलेल्या सदरच्या बनावट 200 रुपयांच्या नोटा एका ज्येष्ठ नागरिकाला एका दुकानदाराकडून आल्याची बाब समोर आली आहे। सहजासहजी ही नोट बनावट असल्याचं लक्षात येत नाही, मात्र छुप्या जागेवर गांधीजींचा फोटो नसल्यानं बनावट नोट असल्याची बाब स्पष्ट होते। देशातील काळा पैसा बाहेर यावा यासाठी घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनी नोटांचे स्वरूप देखील बदलण्यात आलं। मात्र नव्या चलनी नोटांप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट नोटा पुन्हा चलनात येत असल्याची धक्कादायक बाब समोर येते। खेड तालुक्यातील आळंदी मंडलाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोई केळगाव येथील 31 अनधिकृत गौण खनिज दगड खाण क्रेशर महसूल प्रशासनानं सील करून बंद केल्यात। मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी याबाबतची माहिती दिली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आळंदी मंडळ अधिकारी कार्यालयाअंतर्गत मोई येथील अनधिकृत 28 दगड खाण क्रेशर आणि केळगाव येथील 3 अनधिकृत दगड खाण क्रेशर महसूल प्रशासनानं सील केल्यात। खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्यांचा भाऊ अनिल कांबळे यांच्यावर महाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कुरुळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण 340 नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी गैरसमजातून तक्रार देण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या या घटनेची खरी पार्श्वभूमी वेगळीच असल्याची बाब समोर आली आहे। यातील तक्रारदार यांनी महाळुंगे पोलिसांना याबाबतचे प्रतिज्ञापत्र देऊन गैरसमजातून तक्रार दिल्याची बाब समोर आली। त्यामुळे सुरुवातीपासूनच सदरचा गुन्हा चुकीच्या पद्धतीनं दाखल झाल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली। यातील तक्रारदार यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय पाहूया। धर्मसिंग मुक्तारसिंग पाटील। बरं, आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलेत, तुम्ही 2 दिवसापूर्वी काहीतरी तक्रार दिली होती आणि त्याच्यानुसार एखादा उपसभापतींवर गुन्हा दाखल झाला होता। काय नेमकं प्रकार आहे? सगळा प्रकार काही नाही, आम्हाला असं वाटलं गैरसमजमधून आम्ही तक्रार दाखल करण्यात आली होती। कारण आम्ही जो आमचा प्लॉट घेतलेला होता त्याच्यात जाण्या येण्याच्या रस्त्यावरच असं कोणी बाबा कंटेनर ठेवलंय, रस्ता का अडवलाय, त्याच्यामुळे मग आम्ही असं थोडासा गैरसमज झाला। आणि याच्या अगोदर जेव्हा कांबळे साहेब किंवा हे आपल्या प्लॉटिंगची जाहिरात करत होते तर आम्हाला वाटले की हे खंडणी वगैरेचं असं काही करतायत का बुवा, मग असं गैरसमजात ना आमच्याकडनं ते चुकून तक्रार दाखल झाली। आता तुम्ही काय आता तक्रार मी मागं घेतोय, कारण आमचे आणि त्यांचे कांबळे परिवारांचे अमर शेठ कांबळे आणि अनिल शेठ कांबळे व त्यांचे परिवारजनांशी जेव्हा बोलणं झालं तर त्यावेळेला खरी हकीकत आम्हाला कळली की आम्ही ज्या डेव्हलपरकडनं घेतलेला प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये ना त्यांच्यामध्ये जो करारनामा ठरलेला होता तर त्याच्यामध्ये काही बाकी होते, त्यांच्या बहिणींच्या सह्या किंवा वगैरे काही बाकी होते।
तर त्याच्यामुळे त्यांनी ते अडवणूक केलेली होती प्लॉटची, बाकी काही नाही. आता ते समजल्यानंतर मग आम्हाला थोडंसं हे वाटलं की आमच्याकडनं गैरसमजमधून तक्रार दाखल झाली बस. पण नक्की हेच कारण आहे का त्यांनी काय प्रेशर केलं तुम्हाला? नाही, मी कोणाचा प्रेशर नाही. फक्त माझं म्हणणं काय होतं की मी घेतलेल्या प्लॉटमध्ये मला जायला यायला रस्ता का नाही, मग असं काय घडतंय नेमकं, ते असे गैरसमज तयार झाले. तुमच्या त्या गैरसमजामुळे या तालुक्याच्या एका उपसभापतीवरती गुन्हा दाखल झाला. त्याच्याबद्दल मी क्षमा मागणारच आहे त्यांची ऑफिशियली. आणि जेव्हा मला माहीत झालं की यांचा डेव्हलपरचा व्यवहार हा अपूर्ण आहे म्हणून तो रस्ता अडवण्यात आला, त्याच्यानंतर मग आमचं काहीच म्हणणं नाही आहे. आमच्या सगळे जे काही गैरसमज होते ते साहेबांशी बोलून आणि त्यांच्या परिवाराशी बोलून आमचे सगळे गैरसमज दूर झाले. म्हणून आता आम्ही प्रतिज्ञापत्रामार्फत मी स्वतःहून पुढे आलो आणि ती तक्रार मागं घेतोय, बाकी काही नाही. राजगुरुनगर शहरातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 2 वर्षापूर्वी विकास आराखडा झाल्यानंतर परिसरातील 45 मालमत्ता धारकांचे पर्यायी पुनर्वसन प्रश्न प्रलंबित आहेत. येथील विकास कामाबाबत आवश्यक निधी उपलब्ध देखील झालेला नाहीये. या 45 मालमत्ता धारकांची प्रांत अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. मालमत्ता धारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं 45 मालमत्ता धारकांना रेडी रेकनरनुसार मोबदला मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून त्वरित उपलब्ध होणं आवश्यक आहे. यामुळे 8035 चौरस मीटर आवश्यक जागा स्मारकासाठी मिळण्याचा मार्ग आता खुला होणार आहे. 14 मार्च 2023 मध्ये राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा तयार करून त्याचे चित्रफितद्वारे सादरीकरण करण्यात आलं असताना तब्बल 2 वर्ष उलटल्यानंतर मालमत्ताधारकासोबत सकारात्मक बैठक पार पडली. येथील मालमत्ताधारकांनी विविध मागण्या प्रशासनाच्या समोर यावेळी ठेवल्यात. पुणे नाशिक महामार्ग आळंदी फाटा येथे खासगी कंपनीमार्फत रस्त्यावर सौर ऊर्जा दिवे लावण्यात आले. तसंच मोशी ते राजगुरुनगर आणि संपूर्ण MIDC भागात सौर दिवे लावावे अशी मागणी होती. अतिक्रमण कारवाई केली, मात्र सदर जागेत आता रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनं पार्किंग केली जात आहेत. वाहतूक कोंडी जैसे थेच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे चिमणी ते राजगुरुनगर पर्यंत 22.5 मीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूला डांबरीकरण करण्याची मागणी होतीये. चिमणी फाटा येथे मोठमोठ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आलेली नाहीये. तसंच अन्य ठिकाणी देखील तोंड पाहून कारवाई सौम्य करत सामान्य नागरिकांना मात्र देशोधडीला लावलं असल्याचं दिसून येत आहे. मोठमोठ्या शहरात ज्याप्रमाणे लहान मुलांना बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी जागा विकसित केल्या जात आहेत, तसंच चाकण नगर परिषद हद्दीत देखील गायरान सरकारी जागा आणि सरकारी अनुदानित शाळा या ठिकाणी तसंच सार्वजनिक बिनशेती मोकळी जागा येथे बॉक्स क्रिकेट मैदान तयार करण्याची मागणी होतीये. मोई विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकपदी गोरख नामदेव फलके, कानिफनाथ हिरामण गवारी, रवींद्र खंडू गवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. खेड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रातून जॅपनीज इन्सेफलायटिस लसीकरण मोहिमेस यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली असून जवळपास 30 ते 40% मुलांना लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय विभागाने दिली आहे. ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये JE लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आळंदी ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि नर्सच्या माध्यमातून आळंदीमधील विद्यालयात इयत्ता 1 ते 9वीच्या 1500 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला गती देण्याच्या दृष्टीने जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत गावांमधील जमीन मोजणीचे टप्पे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने PMRDAने 2 रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहेत. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला म्हणजेच MSRDC यांना देण्यात आले असून अंतर्गत रिंग रोडचे काम PMRDAकडून करण्यात येणार आहे. हा रिंग रोड 83 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 14,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील 44 गावांतून 743.41 हेक्टर जमीन या रिंग रोडसाठी आवश्यक आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार आहे. त्यामध्ये 42 जोड रस्ते आहेत. तसेच 17 पूल आणि 10 बोगद्यांचा समावेश आहे. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी 5 मीटर रुंदीची जागाही आरक्षित ठेवली जाणार आहे. रिंग रोडसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
खेड तालुक्यात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। राजगुरुनगर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवकांना ढुम्या ग्रुपने डोंगरावर रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजगुरुनगर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रंगपंचमीला एकमेकांना रंग लावत रंगांचे उधळण केले। रंगपंचमीला शाळा सुटल्यानंतर मुलामुलींनी एकमेकांना रंग लावत आनंदोत्सव साजरा केला। विविध शासकीय कार्यालयात एकमेकांना रंग लावत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 मार्च 2025 रोजी कांद्याची 80 ट्रक आवक होऊन कांद्याच्या दरात आणखी घसरण झाली। सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। मार्केटमध्ये कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी काय सांगितलंय पाहूयात। सीताराम टोपे, मी चाकणमध्ये कांदे आणलेले आहे। रेट काय भेटला नाही, 14 रुपयांनी कांदे खपले। त्यावेळेस सरकारने लक्ष द्यावे। 56 पिशव्या काय भाव मिळाला तुम्हाला? 14 रुपये। 14। माझं नाव देवराम बबन काचोळे, राहणार रोकल। चाकण मार्केटला कांदे घेऊन आलेलो आहे 20-22 पिशव्या। त्या भावात परवडत नाही, भाव गेला 16 रुपये। शेतीला खर्च जास्त येतोय, खताचे भाव जास्त आहे आणि या भावात शेतकऱ्याला परवडत नाही, मजुरी सुद्धा जास्त जाते। तेव्हा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा, कमीत कमी 20-22 रुपये भाव द्यावा, ही आमची शेतकऱ्याची मागणी आहे। उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी 70-80 गाड्यांची कांद्याची आवक झालेली असून सर्वसाधारण भाव 13 रुपयापासून 18 रुपयापर्यंत निघालेले आहेत। हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे बाजारभाव परवडत नाही। शासनाने जे 20% निर्यात शुल्क लावलेलं आहे ते केंद्राने रद्द करावं, म्हणजे शेतकऱ्यांना 20 ते 22 रुपये कमीत कमी दर मिळेल आणि हा दर मिळाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कांद्याचे परवडेल, नाही तर अन्यथा खतं, वाहतूक, मजुरी, रासायनिक खतं सगळ्याचेच भाव वाढलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हे काही परवडत नाही, शेतकरी असंतुष्ट आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 मार्च 2025 रोजी तरकारी मालाची भरपूर आवक झाल्याने भाज्या सकाळी 10 रुपये गड्डी दराने आणि दुपारी 5 रुपये गड्डी दराने विक्री झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। पोखरकर नव्हतं गाव कोणतं? मनसर। काय आणलं तुम्ही? भाजी आणली होती मनसर। इकडे बघा। हां, आणि मग काय झालं, काय भाव आहे? भाजी सकाळी 10-12 रुपये बाजार होती, नंतर वाटलं गिराईक होईल, बुधवारी मोशी बंद आहे, पण नंतर गिराईक नाही झालं। मार्केटला आवक, कांदा मार्केट जास्त असल्यामुळं गिराईक, गाडींना जागाच नाही गाड्या लावायला, त्याच्यामुळं गिराईक कुठं झालंय। नंतर सकाळी होते, वाटत होतं गिराईक होईल, नंतर सकाळी काय भाव होता मेथीला? सकाळी 12 रुपये बाजार होता, आणि आता 11 वाजले, आता काय भाव आहे? 5 रुपये विकते। 5 विकून बी माल शिल्लक आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 मार्च 2025 रोजी इंदोर, गुजरात, आग्रा आणि गावरान बटाट्याची भरपूर आवक झाली। इंदोर बटाट्याला प्रति किलोस 19 ते 21 रुपये असा दर मिळाला। गुजरात बटाट्याला प्रति किलोस 10 ते 13 रुपये असा दर मिळाला। खेड तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी केलाय। याबाबत पारदर्शकता न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा डोळस यांनी दिला आहे। एनडीआरएफ बटालियनमध्ये प्रादेशिक स्तरावरील CSSR स्पर्धेचं यशस्वी आयोजन एनडीआरएफ सुदुंबरे येथे करण्यात आलं होतं। प्रादेशिक स्तरावरील सर्च अँड रेस्क्यू स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले होते। त्यात गुजरात, राजस्थान, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या संघाचा समावेश होता। काळूस तालुका खेड गावातील सातबारावरील भूसंपादनाचे शिक्के काढण्याबाबत माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत आवाज उठवलाय। काळूस तालुका खेड, जिल्हा पुणे या गावातील जमिनी पुनर्वसन कायद्याद्वारे संपादित करण्यात आल्यानंतर त्या जमिनी धरणग्रस्तांना वाटप करण्यात आल्या, परंतु काळूस हे गाव चास कमान व भामासखेडा या कुठल्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात हे गाव येत नसताना देखील शासनाने या जमिनी संपादित केलेल्या आहेत। त्यामुळे 40 वर्षापूर्वी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनातून वगळण्यात येण्याबाबत बेकायदेशीरपणे धरणग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी मूळ मालकांना प्रदान
करण्यात येण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सदरची बाब मी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहासमोर मांडतो. परिणय फुके अनुपस्थित. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केट यार्डमध्ये सभापती विजयसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये तरकारी आडते असोसिएशन, सर्व आडते बंधू व मार्केट प्रशासन यांची बाजार समितीतील ट्रॅफिकच्या समस्येबाबत बुधवारी 19 मार्च रोजी बैठक झाली. खेड अप्पर तहसील कार्यालय चाकण येथे स्थापन करण्याच्या प्रस्तावित योजनांमध्ये महसूल प्रशासनाने हेतुपुरस्सर अनेक त्रुटी निर्माण केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. खेड तालुक्यातील नागरिकांना जलद आणि कार्यक्षम प्रशासकीय सेवा मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये असहाय्यतेची भावना निर्माण झाली आहे. खेड अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या त्रुटींसाठी खेड उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना जबाबदार धरल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळ आणि समन्वयाचा अभाव दिसून येतो. या प्रकरणातील अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांवर अवलंबून असल्यामुळे खेड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.